जय आदिशक्ती. मी तुमचा सर्वांची ताई राधाताई. जीवनातील सत्य या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व बंधू आणि भगिनींचं सहर्ष स्वागत करत आहे. आजचा व्हिडिओ हा ना कोणत्या आध्यात्मिक ना कोणत्या संचार वाऱ्याशी रिलेटेड आहे, तर हा व्हिडिओ आणि ह्या व्हिडिओचा विषय नैतिकतेवर अवलंबून आहे. आपण ज्या काही म्हणजे वागतो, समाजामध्ये वावरतो, याच्याशी रिलेटेड मी आज बनवलेला आहे आणि मला बनवावासा वाटला आणि तोही नाव पाहूनच तुम्ही आलेले आहात. शिवजयंती निमित्त स्पेशल. ठीक आहे, मग काय स्पेशल आहे किंवा काय वेगळं घेऊन आलेली आहे मी, किंवा ताई आता आपल्याला नवीन शिवजयंती साजरी करायची शिकवणार का, किंवा काय वेगळं सांगणार आहेत, तर हे व्हिडिओ पाहिल्यानंतरच तुम्हाला समजेल किंवा कळेल. बघा, जेवढे सनातन हिंदू धर्मीय आहेत किंवा इतर कोणीही जे आपले महाराज शिवाजी महाराज छत्रपती यांना मानतात, महाराजांच्या जे स्वराज्य स्थापनेसाठी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी जे काही बलिदान दिलेलं आहे किंवा जे काही त्यांनी आपल्या रक्तामध्ये गुण सोडून गेलेले आहेत किंवा जे काही आहे गरजेचं, तेच मी तुम्हाला त्याच्याशीच परत एकदा परिचय करून देणार आहे. वेगळं काही असं नाही. पहा, आता मला वेगळं असं काही सांगायची गरज नाही की कालच शिवजयंती झालेली आहे. छत्रपती शिवाजीराजे हे अवघ्या महाराष्ट्रात नाही तर पूर्ण भारतातही त्यांना ओळखतात. स्वराज्य स्थापनेचा त्यांनी जो संकल्प घेतला होता, जो विडा उचलला होता, तो त्यांनी पूर्ण तर केलाच. पण अक्षरशः म्हणजे जे जे काही त्यांनी केलंय ते मी तरी खूप स्वतःला तुच्छ समजते किंवा मी ते शब्दात मांडू शकत नाही किंवा बोलू शकत नाही. त्यांच्यासाठी जे काही शब्द व्यक्त करू किंवा जे काही भावना आपण सांगू तर ते कमीच पडतात. बघा, आपल्या जेव्हा आपल्या काळात इंग्रज होते त्यावेळेसही आपल्याला त्यांच्याकडनं स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठीही बऱ्याचशा लोकांनी बलिदान दिलेले, ते थोर पुरुष होऊन गेले. तसेच आपले महाराज छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज हे जेवढे सनातन हिंदू धर्मीय आहेत किंवा मग जे राज्यातील मोठे मोठे शूरवीर संत पुरुष होऊन गेले, ह्यांनी आपल्याला फक्त त्यांचा प्रेरणाच नाही देऊन गेले, तर जगण्याचं दृष्टिकोन, कसं जगायला हवं, कसं वागायला हवं, या सगळ्या गोष्टी ते आपल्याला सांगून गेलेल्या आहेत. मग आपण काय करतो हे मी आज तुम्हाला सांगणार आहे किंवा चर्चा करणार आहे. हे बघा, मला बऱ्याचदा जाणवलं असं किंवा वाटलं की खरंच म्हणजे अजूनही महाराजांविषयी खूप जास्त प्रखर भावना समाजामध्ये आहेत. त्यांनी जे केलंय ह्याची जाणीव खूप जास्त जणांना आहे किंवा खूप असं महत्वपूर्ण आहे त्यांचं स्थान. त्यांनी केलेल्या कार्याची सर्वांना जाण आहे. लक्षात घ्या, जाण आहे इथपर्यंतच गोष्टी सीमित असतात का, किंवा जाण असल्याने गोष्टी संपतात का? तर तुम्ही म्हणाल की ताई आम्ही शिवजयंती साजरी करतो, वर्षात 3 वेळा जवळजवळ महाराजांच्या जे काही तिथी आहेत त्या आपण साजऱ्या करतोच की. महाराजांना जे काही श्रद्धांजली असेल किंवा त्यांची जयंती असेल ते सगळं व्यवस्थित भावपूर्ण करतो. आम्हाला जे जे करता येईल ते आम्ही करतो. मी सगळ्यांना विचारू इच्छिते की काय करतो नेमकं आपण. बघा, शेड्यूल पहा आपलं. शिवजयंती आली की सकाळी म्हणजे त्या तयारीतच असतात आधी सगळे. मुळात पहिल्यांदा गाडीला झेंडे, भगवे, जय शिवराय, छत्रपती शिवाजी महाराज या नावाचे भगवे झेंडे प्रत्येकाच्या गाडीला दिसणार. कधी शिवजयंती आल्यानंतर शिवराज्याभिषेक म्हणजे ज्या तिथी असतात ना महाराजांशी रिलेटेड, त्या तिथी आल्या की सगळ्यांच्या गाड्यांना भगवे झेंडे लागतात. त्या दिवशी मस्तपैकी भगवा पोशाख किंवा पांढरा पोशाख, महाराजांची मूर्ती वगैरे सुचिबुर्त केली जाते. त्या दिवशी सगळे नेते, राजकीय लोक, पदाधिकारी, मोठमोठे लोक किंवा समाजामध्ये ज्यांना मानपान आहे, प्रतिष्ठित अक्षरशः सर्वसाधारण व्यक्तीही त्या दिवशी महाराजांपाशी जातात. महाराजांचे जिथे पुतळे असतात तिथं जातात, महाराजांना हार फूल घेऊन. ठीक आहे, तो एक कार्यक्रम होऊन जातो. जी राजांची आरती होऊन जाते, महाराजांची आरती होऊन जाते आणि तो एक कार्यक्रम आटोपला की म्हणजे जे आपल्याला त्यांना हे करायचं तो कार्यक्रम आटोपला की मग सगळे आपापल्या ठिकाणी म्हणजे
ज्याच्या त्याच्या पद्धतीने जातात बघा. संध्याकाळी मग कधी कधी रॅल्या असतात, मिरवणुका असतात, भव्य दिव्य घोड्यावरून असतात, अक्षरशः लेझिम पथक असतात. खूप असे कार्यक्रम आखले जातात भरपूर भागातनं. तर चांगली गोष्ट आहे, तो दिवस साजरा केलाच पाहिजे. महाराजांनी आपल्याला तसं दिलेलं पण आहे आणि त्याची आठवण आपण विसरता कामा नाही. तर मला सांगा, एवढं केलं म्हणजे विषय संपला का? तो एकच दिवस आपण त्यांची आठवण करायची, त्यांची आरती करायची, त्यांच्या पुतळ्याला हार घालायचा असतो का? किंवा महिन्यातनं एकदा त्यांचा पुतळा धुवायचा असतो का? महाराज फक्त महाराजच नाही तर अवघ्या महाराष्ट्राचं दैवत मानलं जातं. पुरुषत्व कसं असावं, नेतृत्व कसं असावं, एक मित्रत्व कसं असावं, एक पुत्रत्व कसं असावं, एक मनुष्यत्व कसं असावं, ही सगळी गुण महाराजांनी आपल्याला दिली. सगळी अक्षरशः स्वराज्य स्थापनाचा विडा महाराजांनी उचलला होता. साक्षात शिवांना, महादेवांना, त्यांच्या आसनाला हादरवण्याची ताकद माझ्या महाराजांमध्ये होती. आदिमाया आदिशक्ती जगत जननी जगदंबा आई स्वतः महाराजांवरती प्रसन्न होती. स्वराज्य स्थापनेसाठी साक्षात माझ्या आईने महाराजांना तलवार दिली होती. इतकं सामर्थ्य माझ्या महाराजांमध्ये होतं आणि आपण उपकार व्यक्त करतो आणि तेही एका दिवसात. खरंच हे खूप आहे का? अजिबात नाही. महाराजांचे उपकार शब्दात किंवा एखादा दिवस साजरा करून व्यक्त होणाऱ्यासारखे नाही. तर मग तुम्ही म्हणाल ताई करायचे काय, आम्ही काय करायचे? तुम्हाला माहिती का महाराजांनी केलेल्या बलिदानाचं किंवा त्यांनी आपल्यावर केलेल्या उपकाराची परतफेड आपण कशी करू शकतो? किंवा मला काय वाटते, तुम्ही उठून रोज महाराजांच्या पुतळ्यापाशी जाऊन त्यांना हार घाला, स्वच्छता करा किंवा अभिवादन करा, हे माझं म्हणणं नाही. अहो, महाराज हे एक तत्व होतं, महाराज हे एक विचार होते, महाराज एक सामर्थ्य होतं आणि महाराज हे एक जिवंत उदाहरण होतं की माणसाने कसं जगलं पाहिजे, वाघासारखं वागलं पाहिजे, सामर्थ्यवान असायला पाहिजे, धैर्यशाली असायला पाहिजे, निष्ठावान असलं पाहिजे आणि शब्दाला पक्के होते महाराज. वचन किंवा जी शपथ महाराजांनी घेतली ती पूर्ण केली. ह्याला खरं पुरुषत्व म्हणतात. आता आहे का? अहो, रस्त्यावर एखाद्या मुलीची छेडखानी जरी चालली असली तरी आपल्यातली पुरुष म्हणून घेणारी लोक गपचूप निघून जातात की आपला तिथं काही संबंध येत नाही, का ती आपली मुलगी नाही. एखाद्या बसमध्ये जरी एखाद्या महिलेची छेडखानी होत असेल तर तिथं कुणी टोकत नाही, का तर कोण मध्ये पडेल. महाराजाची वंशावळ मानतो ना आपण स्वतःला, महाराजांच्या विचारांवरती चालायचंय आपल्याला. मग आपण काय करायला पाहिजे? आपल्या वागण्यातून महाराज दिसले पाहिजे, आपल्या बोलण्यातनं महाराज दिसले पाहिजे. आपण दिसले पाहिजे म्हणजे त्यांची वेशभूषा केल्याने, दाढी वाढवल्याने, गंध लावल्याने आणि स्वतः त्यांच्यासारखे राहिल्याने महाराज नाही होत. महाराज विचारांमध्ये पाहिजे. समाजामध्ये काय चाललंय, आज प्रत्येकाने महाराजातला एक जरी गुण घेतला ना तरी पुन्हा नवीन छत्रपती तयार होतील, पुन्हा माझे महाराज या महाराष्ट्रात येतील. तो प्रत्येक रक्तामध्ये असायला पाहिजे, प्रत्येक पुरुषाच्या रक्तामध्ये, प्रत्येक स्त्रीच्या रक्तामध्ये जिजाऊ माता, झाशीची राणी ह्या असायला पाहिजे. म्हणजे तुम्ही तलवारी काढून युद्ध नाही करायचे, वागात असे, विचार करत असे. अहो, होणारे अत्याचार, होणारे अहिंसा, होणारे जे दररोज ज्या गोष्टी घटित घडताय, किती चुकीचं घडलं जाते समाजामध्ये आणि कुणीही त्याला विरोध करत नाही. आणि आपण महाराजाचे मावळे म्हणवतो स्वतःला. नुसत्याच मिशा आणि दाढ्या वाढवल्याने, भगवे घातल्याने किंवा हातात कडे घातल्याने तुम्ही महाराज नाही होणार. ज्या हातात बांगडा आहे ना त्याच्यात सुद्धा सामर्थ्य आहे. महाराजांचं अनुकरण नाही करायचे आपल्याला, महाराजांची वागणुकीची प्रेरणा घ्यायची आपल्याला. अजूनही जागे व्हा, तुमच्यातलं पुरुषत्व जाग करा. अहो, काय ते सामर्थ्य महाराजांचं, त्यांच्या नावा इतकं सामर्थ्य की महाराजांचं नाव घेतलं तरी अंगाला काटा येतो. किती सात्विकता, काय तेज होतं त्यांच्यामध्ये, किती सत्य होते महाराज.
त्यातला एक जरी गुण आपल्या पुरुषांमध्ये आला ना समाजातील, तर महाराज पुन्हा आल्याशिवाय राहणार नाही. मला फक्त लेक्चर नाही द्यायचे आज, किंवा मला काही गोष्टी तुम्हाला बोलून हे नाही करायचे की शिवजयंती साजरी करा तुम्ही, पण प्रत्येक शिवजयंतीला एक नवा संकल्प आला पाहिजे. महाराज काय करायचे, आपण काय करतोय. सगळ्यांनी उठून समाजकार्य नाही करत बसायचे असं पण नाही म्हणत. प्रत्येकाला प्रपंच आहे. तुम्ही तुमचं गृहस्थ आश्रम जगत असताना महाराजांनी प्रेरणा दिली, त्या विचारांचं पुढं काहीतरी करा की. महाराज ही फक्त आदर्श किंवा एक मोठी व्यक्ती नाही, तर ते सातत्याने पुढे घेऊन जाण्याची एक प्रेरणा आहे, ताकद आहे, सामर्थ्य आहे. आणि ते प्रत्येकाच्या रक्तात, विचारात आणि वागणुकीत वाहिलं पाहिजे. त्यांनी दिलेल्या थेंबाथेंबाचं आपण चीज करायला हवं. महाराजांचे स्टेटस ठेवले म्हणजे महाराजांची जाण असणे नव्हे, त्या दिवसाची जाण असली पाहिजे. वाघ जन्माला आला होता त्या दिवशी, ज्यांनी स्वराज्य स्थापनेचं स्वप्न पाहिलं आणि पूर्णही केलं. आपण करतोय आपले बर्थडे साजरे केक कापून, कळतंय. उद्या आपले पण बर्थडे साजरे करावे असं मला वाटत नाही भविष्यात. आणि केलं तरी एक चांगली व्यक्ती किंवा एक चांगला विचार, एक चांगले सामर्थ्यवान, म्हणजे काहीतरी फुल ना फुलाची पाकळी. महाराज इतकं करणं शक्यच नाही, कारण त्यांची तुलना होऊच शकत नाही. पण त्यांनी जर फुल केलं असेल तर पाकळी करण्याचं सामर्थ्य आपण ठेवलं पाहिजे. गैरविचार, गैरवर्तन, वाईट वागणूक ह्यातनं कुठेतरी भावांनो बाजूला व्हा. सोडून द्या गोष्टी. आतापर्यंत जगलात ते चुकीचं जगलात. कुठेतरी काहीतरी चांगलं होण्याचा प्रयत्न करा. एवढी जरी सुधारणा तुमच्यामध्ये झाली ना, तर तुमच्या अंगात महाराजांचा रक्ताचा थेंब आला किंवा महाराजांचे विचार जरी व्हायला लागले ना, तरी धन्य झाले समजेल. आणि खरी शिवजयंती त्या दिवशी साजरी होईल ज्या दिवशी महाराजांचे विचार आपल्याकडून पाळण्यात येतील, वागण्यात येतील, बोलण्यात येतील. खूप अशा गोष्टी आहेत जगामध्ये, पिढ्या भरकटत चालल्यात, माणुसकी राहिलेली नाही. खूप दयनीय अवस्था आहे जगाची. कुठेतरी जाऊन हे थांबलं पाहिजे. जयंत्या साजऱ्या करू नका. जयंत्या साजऱ्या करण्यापेक्षा महाराज पुन्हा आपल्यात येतील असं काहीतरी वागा. बघा, तुम्हाला माझ्या बोलण्याचा राग आला असेल तर क्षमा असावी. पण बंधू आणि भगिनींनो, मित्रमंडळींनो, फक्त सांगण्याची एवढीच इच्छा आहे की माझ्या महाराजांना तर कधी विसरूच नका. विसरू तुम्ही काय शकता, विसरण्याची गोष्टच नाही. उलट ते जे केले त्यांनी किंवा जे आहे ते आमाप आहे, शब्दात बोलू शकत नाही. पण किमान त्यांच्या पावलावर पाऊल नाही तर थोडंसं तरी त्या मार्गाने निघा. काहीतरी निर्माण करू शकू आपण, आणि हे गरजेचं आहे. पहा, व्हिडिओला लाईक करत चला, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आध्यात्मिक संचाराशी रिलेटेड घरगुती काही जरी अडचणी असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये मेसेज करू शकता. आणखी काही नैतिकतेवरती तुम्हाला जर प्रश्न असतील, माझ्याकडनं जर काही चुकत असेल बोलण्यात, तर तुम्ही मला नक्कीच रिप्लाय देऊ शकता. कारण मीही कुणी मोठी ज्ञानवंत नाही, फक्त हे माझे विचार आहे, माझ्या कृपेचं सामर्थ्य आहे, बाकी काही नाही. जेवढं चांगलं घेता येईल तेवढं घ्या. बघा, व्हिडिओला लाईक करायचंय, चॅनलला सबस्क्राईब करायचंय, व्हिडिओ शेअर करण्याची दैवी सेवा करायची आहे. जय आदिशक्ती. आदेश.